हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. साड्यां म्हटलं की साड्यांमध्ये प्रत्येक कलरचे, व्हरायटीचे आणि पॅटर्न्सचे साड्या आपल्याला मार्केटमध्ये शेकडो साड्या आहेत आणि या प्रत्येक साड्या या प्रत्येक कार्यक्रमाकरिता आपण वेगवेगळे वेअर करत असतो. मग प्रत्येक साड्यांमध्ये असलेले कलर देखील तितकेच आकर्षक दिसतात, कारण कलरमुळे देखील साडी आकर्षक दिसते, तसेच आपण देखील आकर्षित दिसतो आणि सोबतच आपल्याला ग्लो देखील मिळत असतो. तर रेड रंग हा सर्वांचा आवडता रंग आहे. तर रेड रंगाच्या अशा काही साड्या जे तुम्ही कुठल्या फंक्शनला कुठल्या प्रकारची साडी, पॅटर्नची साडी नेसावी हेच या व्हिडिओत सांगणार आहे. लग्नामध्ये तसेच कॅज्युअल प्रोग्राम आणि रिसेप्शनमध्ये कुठल्या पॅटर्नची साडी नेसल्यानंतर तुम्हाला चांगला आणि परफेक्ट लुक मिळेल. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच ट्रेंडिंग फॅशन व्हिडिओ पाहण्याकरिता बेल आयकॉन प्रेस करा. रेड रंग हा खूप सुंदर आणि आकर्षक दिसतो. रेड रंग प्रेमाचा रंग मानला जातो, तसंच रेड रंग हा सर्वांना आवडता असा असतो. रेड रंगची साडीमध्ये प्रत्येक स्त्री अतिशय सुंदर दिसते. रेड रंग गोऱ्या महिलेवरती, सावळ्या महिलेवरती, डार्क स्किनसाठी प्रत्येकाला उठून दिसणारा हा रेड रंग. रेड रंग घातल्यानंतर आपल्या चेहऱ्यावरती एक वेगळा असा ग्लो देतो आणि म्हणून लग्न सोहळा असेल, कुठलाही कार्यप्रसंग असेल तर रेड रंगाची साडी हे सर्वप्रथम आपण चूज करत असतो. नवरीसाठी, नववधूसाठी रेड रंग हा अतिशय परफेक्ट रंग आहे. तर रेड रंगाचे काही पॅटर्न्स आपण या व्हिडिओत जाणून घेणार आहोत. तर रेड रंग तुमच्या जवळचं लग्न आहे किंवा नववधू आहात तुम्ही, शालू तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही रेड रंग नक्कीच चॉईस करावा. आणि चूज करत असताना आपल्याला लग्नासाठी जर साडी हवी असेल तर तुम्ही बनारसी साडी जी आहे ते नक्कीच घेऊ शकता. बनारसी पॅटर्नची साडी ही खूप सुंदर एलिगंट लुक देते आणि अगदी परफेक्ट लुक आपल्याला मिळत असते. त्यानंतर पैठणी देखील रेड रंगामध्ये खूप सुंदर दिसते आणि म्हणून रेड रंगाची पैठणी आणि बनारसी पॅटर्न साडी तुम्ही जर लग्नासाठी घेतलं तर तुम्हाला खूप छान लुक मिळेल. तिसऱ्या नंबरची साडी आहे जी लग्नात घालण्यासाठी योग्य आहे ती म्हणजे कांजीवरम देखील रेड रंगामध्ये अगदी सुंदर दिसतो. तर तुम्ही या तीन रंगापैकी कुठली तरी साडी नक्कीच घ्यावी. पैठणी किंवा कांजीवरम तसेच बनारसी साडी हे रेड रंगाचे लग्नात घालण्यासाठी परफेक्ट आहे. तसेच नववधूसाठी शालू जर घ्यायचा असेल तर बनारसी शालू जो आहे हा देखील खूप उठून दिसतो. तर बनारसी शालू तुम्ही नक्कीच घेऊ शकता. त्यानंतर फंक्शन आणि तेही नाईटचं आहे. तर नाईट वेअरसाठी जर तुम्हाला साडी हवी आहे तर तुम्ही सिल्कमध्ये साडी घेऊ शकता. सिल्क कपड्यामध्ये असलेली ही रेड साडी खूप सुंदर आणि एलिगंट लुक तुम्हाला देते. मॉडर्न लुक हवं असेल तर सिल्क प्लेनमध्ये तुम्ही ही जॉर्जेट कपड्यामध्ये देखील ही साडी वापरू शकता. रेड रंगाची साडी हे थोडं रेड वाईन रंगाची जर असेल तर अतिशय सुंदर तुम्हाला उठून दिसेल. तर रेड रंगामध्ये तुम्हाला साडी घ्यायची असेल तर शिफॉन आणि सिल्कमध्ये तुम्ही ही साडी नाईट वेअरसाठी घेऊ शकता. त्यानंतर कॅज्युअल प्रोग्राममध्ये जर घालायला पाहिजे आहे किंवा तुम्ही ऑफिशियलसाठी रेड रंगाची साडी हवी असेल तर यामध्ये कॉटनची आणि अगदी फेंट रेड रंगाची साडी तुम्ही घेऊ शकता. प्रिंटेडमध्ये जर साडी हवी असेल तर यामध्ये देखील रेड रंगाची साडी खूप छान दिसते आणि यावरती असलेले व्हाईट रंगाचे फ्लॉवर, अगदी छोटे असलेले फ्लोरल डिझाईन किंवा इतर कुठल्याही डिझाईनचे प्रिंटेड डिझाईनची साडी तुम्ही वेअर करू शकता. तसेच तुम्हाला गेट टुगेदर कुठेही घालण्यासाठी किंवा डेली घरी वेअर करण्यासाठी आणि तसेच तुम्हाला कॅज्युअल कुठल्याही छोट्या मोठ्या प्रोग्राममध्ये नेसण्यासाठी जॉर्जेट साडी ही खूप सुंदर आणि लाईट वेटेड तुम्हाला ही साडी राहणार आहे आणि अगदी दिवसभर कम्फर्टेबली तुम्ही वेअर करून राहू शकता. तर असे काही जे साडी आहेत रेड रंगाच्या, तर कुठल्या फंक्शनला, कुठल्या वेळेस, कुठल्या पॅटर्नची साडी नेसायची आहे हे या व्हिडिओत दाखवलेलं आहे. तर व्हिडिओ नक्कीच आवडला असेल, लाईक आणि शेअर करा.